प्रामाणिक पोलीस कर्मचारी भगवत नागनाथ शिंदे यांच्या विरोधात खोटे बिनबुडाचे व बदनामीकारक आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुभाष विजय कदम, सलगरवस्ती सोलापूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते उमेश सुरेश पाटील, नरखेड तालुका मोहोळ यांना ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांच्यामार्फत 10 लाख रुपयांच्या अब्रू नुकसानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. नोटीसमध्ये दावा करण्यात आला की संबंधितांनी बॅनरबाजी, पत्रकार परिषद, सोशल मीडिया आणि विविध माध्यमांद्वारे पोलीस अधिकारी भगवत शिंदे यांच्या विरोधात गंभीर व बदनामीकारक आरोप केले. या आरोपांमुळे त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रामाणिक सेवेला आणि समाजातील प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच नोटीसमध्ये संबंधितांना 7 दिवसांच्या आत सार्वजनिक लेखी माफी मागणे, प्रसिद्ध केलेले सर्व बदनामीकारक बॅनर, पोस्ट, व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील मजकूर हटविणे, अन्यथा फौजदारी कारवाईसह 10 लाख रुपयांचा दिवाणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. श्री सुहास विजय कदम, राहणार सलगरवस्ती, डोणगाव रोड, सोलापूर यांनी दिनांक 1/6/2026 रोजी पोलीस आयुक्त कार्यालयास पोलीस अधिकारी बाळासाहेब गायकवाड, ASI, भागवत शिंदे, राजेश चव्हाण असे जे पोलीस अधिकारी आहेत यांच्याविरुद्ध ते भ्रष्ट अधिकारी असल्याचे तक्रार दिली आहे आणि दिनांक 10/6/2026 पासून जिल्हा परिषद गेटच्या समोर मंडप टाकून उपोषण करत असल्याचं आणि त्या ठिकाणी मंडपामध्ये मोठं बॅनर लावून त्या बॅनरवरती हे जे पोलीस अधिकारी आहेत ते अवैध धंद्याला मदत करतात, त्यांनी भ्रष्ट अधिकारी असल्याचं नमूद करून पोलीस आयुक्तालयाचे वसूलदार आहेत अशी बदनामीकारक आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे वक्तव्य केलेले आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडिया आणि पत्रकार किंवा न्यूज चॅनल जे आहेत यावरती सुहास कदम आणि उमेश सुरेश पाटील यांनी देखील मुलाखती दिलेल्या आहेत. एकंदरीत त्यांच्या या सगळ्या केलेल्या आरोप आणि मुलाखती आणि त्या मुलाखती दरम्यान जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याविरुद्ध त्यांनी वारंवार भ्रष्ट असल्याचं जे चित्र निर्माण केलेलं आहे त्या संदर्भात त्या सर्वांकडून त्यांना कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे की त्यांनी विनाकारण कोणताही पुरावा नसताना त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती चिखलफेक केलेली आहे. त्यांची पद, प्रतिष्ठा याचा कोणताही विचार न करता ती प्रतिष्ठा कमी होईल, त्यांची मानहानी होईल, त्यांची बदनामी होईल असे सगळे वक्तव्य केलेले आहे. तर अब्रू नुकसानीकरता म्हणून त्यांना नोटीस पाठवली आहे आणि यापुढे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचं निश्चित झालेलं आहे. सर, हा दावा आपण दाखल केला आहे का? अब्रू नुकसानीचा दावा नाही, नोटीस आता पाठवलेली आहे आणि लवकरच त्यांच्याविरुद्ध दावे देखील दाखल केले जातील. पण दावे दाखल करण्याच्या तयारीत आहेत पक्ष? हो, दावा दाखल करण्याच्या तयारीतच आहे आणि त्याचीच पहिली स्टेप म्हणून जी आहे तर ती नोटीस पाठवायची आहे. त्याप्रमाणे नोटीस पाठवून दिलेली आहे त्यांना. ओके.